नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी पटेल तटकरे यांना जे काही गोष्टी वाटत होते की राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार यांचा पक्ष आपण चालवू किंवा जे काही सूत्र असतील ते इथून पुढच्या आपल्या हातात असतील, हे जे काही स्वप्न असेल पटेल आणि तटकरे यांचं हे स्वप्नच राहून गेलं. कारण तर सुनित्रा पवार यांनी ठणकावून सांगितलेलं आहे, कोणत्याही प्रकारचा इथून पुढचा निर्णय हा माझ्याशिवाय घेतला जाणार नाही किंवा माझ्या परस्परे हे कोणीही निर्णय घेऊ शकत नाहीत. यामध्ये फक्त सर्वस्व निर्णय हा माझा असेल, असे स्पष्ट निर्देश हे निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहे. परंतु आता ज्या पद्धतीने रुपाली चाकरकर यांचं जे काही पद असेल महिला प्रदेशाध्यक्षाचं, ते पद देखील खाली झालेलं आहे. कारण तर चाकरकर बाईचं जे काही प्रकरण असेल किंवा भोंदूबाबासोबत जे काही प्रकरणात त्यांचे हात काळे झालेले आहेत, अशा जे काही चर्चा आहेत आणि त्या चर्चेच्या आधारे त्यांचं जे काही पद असेल ते पूर्णपणे गेलेलं आहे. परंतु आता या पदासाठी अनेक दावेदार त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. अनेक महिला समोर येताना दिसत आहेत आणि सुनित्रा पवार यांना त्यांच्याविषयी किंवा आपलं काम कसं असेल त्याची माहिती किंवा पटवून देण्याचं काम या महिलेच्या माध्यमातून होताना दिसत आहे. एकंदरीत काही महिला समोर येताना दिसत आहेत. त्या महिलेला जे काही खाली झालेलं पद असेल, रिक्त झालेलं पद असेल प्रदेशाध्यक्षाचं, ते पद हवं असणार आहे. आणि त्यासाठी ज्या पद्धतीने पटेल आणि तटकरेंचा कुठेतरी आधार या महिलेला सुद्धा घ्यावा लागत होता. राजकारणात जे काही वरिष्ठ नेते होते त्यांना सुद्धा या पटेल आणि तटकरे यांचा आधार घ्यायचं काम पडत होतं. परंतु आता पटेल आणि तटकरेचं जे काही प्रकरण असेल, जे काही गाठोड असेल, ते आता गुंडाळून टाकलेले आहे आणि सर्वच्या सर्व अधिकार हे सुनित्रा पवार यांच्याकडे आलेले आहे. आता सुनित्रा पवारने जे काही असेल या लोकांना चांगलंच ओळखलेलं आहे. कारण तर अजितदादा पवार यांच्या निधनानंतर जे काही सूत्र हातात घेतले होते पटेल आणि तटकरे यांनी, जे काही कारभार हातात घेतला होता, म्हणजेच काही तर सुनित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदापासून तर जे काही पुढचे दावे असतील किंवा जे काही संघटना असतील, संघटनेचे सूत्र असतील, हे सर्व पटेल आणि तटकरेने हातात घेतले होते. आणि काही गोष्टी सुनित्रा पवार यांच्या सुद्धा लक्षात आल्या की जे काही प्रकरण घडलं याच्यामध्ये कुठंतरी पटेल आणि तटकरेचा हात असू शकतो किंवा जे काही म्हणजे मंत्री असेल, आमदार असेल किंवा राष्ट्रवादी पक्षातील नेते असेल, यांची देखील नाराजी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. म्हणून तर पटेल आणि तटकरेंना न सांगता त्या ठिकाणी सुनित्रा पवार यांच्या नेतृत्वात एक महत्त्वाची बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये या पटेल आणि तटकरेला बोलवण्यात आलं नव्हतं, असं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे. आता एकंदरीत जे काही सूत्र असतील ते सुनित्रा पवार यांच्या हातात असतील आणि चाकूरकर यांचं जे काही पद असेल महिला प्रदेशाध्यक्षाचं, हे पद नेमकं कोणाला द्यायचं हे देखील सुनित्रा पवार यांच्या हातात असेल. आता हे पटेल आणि तटकरेचा जो काही प्रकार असेल, गाठोड असेल, हे पूर्णपणे गुंडाळलेले असं देखील बोलल्या जात आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? पटेल आणि तटकरे खरंच अजितदादा पवार यांचा घात करू शकतात का? त्याच्या मागे काही राष्ट्रवादी पक्ष असेल ते घेण्याचा प्रयत्न झाला का? आणि या भोंदूबाबाचं आणि सुनील तटकरेचं नेमकं काय घोडा अटकलेले आणि नेमकं काय प्रकरण सध्या गाजत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी पक्षच का टार्गेट केला जातो, असे देखील प्रश्न काही लोकांच्या माध्यमातून, विश्लेषणकर्त्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत. या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? कमेंट करा. जय शिवराय.